सर्व महाराष्ट्रभरातील सर्व मराठा तरुण युवकांना, मराठा बांधवांना, तसेच मराठेतर बांधवांना सुद्धा जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय शिवालाल, जय मल्हार. नमस्कार सर्वांना. मित्र, मी माझ्या यूट्यूब अकाउंटला खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण कशी होती, कशामुळे होती, याचं कारण काय आहे. याचं कारण म्हणजे बेरोजगारी आहे आणि ह्या बेरोजगारीचा रोष म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती होती. आणि त्याचं उगम हे आंदोलनातून होतं, त्याचं उगम हे कधी कधी उपोषणातून होतं. त्याचा परिणाम हे कुटुंबियांनाच भोगावा लागतो. मग त्याचे कोर्टाच्या तारखा असतील, त्याच्या तारखेचा कुटुंबियांना परिणाम असेल, मानसिक परिणाम असेल, शारीरिक परिणाम असेल, तो कुटुंबियांना भोगावा लागतो. त्याच पार्श्वभूमीवर मी आज हा विषय गुन्हेगारीचा घेऊन आलो की आंदोलनं, उपोषणं हे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण करण्याचे साधन आहेत का. कारण ज्या कोपर्डीची ताई आहे, त्या कोपर्डीच्या ताईची जी दुर्दैवी घटना घडली, काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला, त्या ताईच्या जो रोष मराठा समाजात उत्पन्न झाला, त्या रोषापायी, रोषामुळे, त्या संवेदनेमुळे म्हणजे जवळपास मराठा समाज आणि मराठेतर समाजानं 58 मोर्चे काढले. ते 58 मोर्चे जागतिक रेकॉर्ड त्या 58 मोर्चांनी तयार केला. आणि त्या मोर्चाचा एक शांतता, एक शांततेत मोर्चे कसे असते याचं उदाहरण जगानं पाहिलं की ज्या मोर्चामध्ये साधी सुई जरी पडली तर ती वाजत नव्हती, इतकं शांतता मोर्चामध्ये होती. आणि त्या मोर्चाला, 58 मोर्चाला मराठेतर समाज असेल, समजा माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असतील, किंवा लव्हार समाज असतील, मुस्लिम बांधव असतील, प्रत्येक समाज बांधवानं, मराठेतर समाज बांधवानं त्या मोर्चाला, 58 मोर्चाला कोणी केळी वाटप केली, कोणी फळं वाटप केले, कोणी पाणी पाऊच दिले, कोणी बिस्लेरी वाटप केली, कोणी खिचडी वाटप केली, कोणी नाश्ता वाटप केला. एवढ्या शांततेत ते मोर्चे होते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या 58 मोर्चामध्ये एकही सिंगल वन NC लेवलची सुद्धा एकही 58 मोर्चामध्ये केसेस नाही, केस झालेली नाही. आणि त्या 58 मोर्चा म्हणजे कशासाठी निघाले होते त्या 58 मोर्चे, त्या कोपर्डीच्या ताईला आणि त्या आरोपीला फाशी मिळावी आणि त्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा यासाठी हे मोर्चे निघाले होते. पण त्याच्यानंतर आमच्याच काही मराठा बांधवांनी त्याच्यामध्ये एक मागणी घुसडली, ती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. आणि त्याचा परिणाम म्हणजे ESBC नावाचं एक 16% आरक्षण गायकवाड कमिशननुसार आणि राणे समितीनुसार हे 16% आरक्षण समाजाला मिळालं. आणि त्याचा फायदेसुद्धा समाजाने घेतले. म्हणजे त्या ताईचा एवढे उपकार त्या आरक्षणामुळे सुद्धा झालेले आहेत, एवढा समाजाचा त्या ताईनं. आणि विशेष करून त्या ताईनं शांततेत 58 मोर्चे त्या ताईमुळे निघाले आणि त्या ताईनं समाज एकत्र केला, समाज. पण कुठंतरी नंतरच्या काळात हे 58 शांततेत निघालेले मोर्चे हे नंतरच्या काही लोकांना खपले नाही. ते खपले नाही म्हणजे ते मनोज जरांगेंना समाजाचं नेतृत्व करायचं होतं, म्हणून त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली उपोषण चालू केले. मग ते होळी काळात उपोषण चालू केलं, त्याच्या अगोदर भांबेरीत उपोषण चालू केलं, त्याच्यानंतर साष्ट पिंपळगावमध्ये उपोषण चालू केलं, त्याच्यानंतर शेवटी आंतरवालीत उपोषण सुरू केलं. आणि आंतरवालीतल्या उपोषणापासून 1 डिसेंबर 2023ला जो लाठीचार्ज आणि दगडफेक झाली. आता लाठीचार्ज आधी झाला का दगडफेक आधी झाली ह्या प्रशासनाकडे त्याची पूर्ण गोपनीय माहिती आहे, व्हिडिओ जे फुटेज आहे, त्यावर मी काही जास्त बोलणार नाही. पण त्या दगडफेकीचे जे समाज बांधवावर, जे तरुणावर गुन्हे दाखल आहेत, मग ते 353 असेल, 307 असतील, त्या गुन्ह्याचा परिणाम म्हणजे आजच गृह विभागानं सांगितलं की गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाही. हे उपसमितीला सांगितलेलं, स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. गंभीर स्वरूपाचे मग जाळपोळीचे असतील किंवा
किंवा 300-700 गुन्हे असतील, असे मोठमोठाले जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेता येत नाही, ते गृह विभागाला सुद्धा घेतात नाही, ते असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे. त्यामुळे तुम्हाला काही याच्या संदर्भात व्हिडिओ दाखवतो, ते तुम्ही बघा की आंदोलक बोलून जाते तोंडानं पण ते स्वतः काहीच करत नाही. हे बघा व्हिडिओ. देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही. परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला. मयत संतोष अण्णा देशमुखांची जी हत्या झाली तिचं कोणीही समर्थन केलेलं नाही. अख्ख्या देशानं त्या निर्घृण हत्येचं निषेध व्यक्त केला आणि मनोज जरांगे हे समाजाला आवाहन करतात घरात घुसूघुसू मारायचं. तिकडून धाराशिव आणि इकडून परभणी यांनी घरात घुसूघुसू मारायचं. तयार आहे मारायला, आम्ही मारायला तयार आहे, पण कोणी मारायचं? पहिलं दांडगं तुम्ही हातात घ्या ना. तुम्ही तुमच्यावर 5 दिवस बी कुठं जेल झालेलं नाही, तुमच्या हातात हातकडी नाही आणि तुम्ही समाजाला आवाहन करता. तुम्ही स्वतः हातात दांडगं घ्या आणि दांडगं घेऊन मग आम्ही तुमच्या मागे दांडके घेऊन येतो. तुम्ही एक दांडकं घ्या, आम्ही 1000 दांडके घेतो आणि ते घरात घुसूघुसू ज्याला मारायचं त्याला मारतो. पोलीस केसेस कोण सांभाळीन मारल्यानंतर? त्याच्यानंतर कोर्टाच्या सशेमिरे कोण करीन? वकिलाची कोण करीन? वकिलाचा खर्च कोण देईन? पुन्हा ह्या गुन्हेगारीचा एक दुसरा व्हिडिओ, गुन्हेगारी कशी प्रवृत्ती निर्माण होती त्याचा एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो बघा. जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये. तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत. आम्हाला त्या वाटावर आणू नको. त्यानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण सोडायला कितव्या नंबरचं मला सांगता येणार नाही. ते उपोषण जानेवारीमधलं उपोषण होतं, ते सोडायला जानेवारी 2025चं उपोषण सोडायला मला वाटतं स्वतः जिल्हाधिकारी, जालन्याचे जिल्हाधिकारी तिथं आले होते. आणि त्यानंतर मला वाटतं सुरेश अण्णा धस आणि माजलगावचे प्रकाश सोळंके हे तिथं त्यांचं मनोज जरांगे याचं उपोषण सोडायला आलं आहे. त्याच्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा दुसरं आवाहन केलं की मंत्र्याचे पोरं आणि मंत्री तिथं घरात घुसूघुसू मारायचे. आता हे पुन्हा दुसरा व्हिडिओ बघा. त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हल्ला आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरधुरा खाण्याचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर हे धरधुरा खाण्याचे, यांना हाणायचं. पोलिसांना आपलं आणलं का पोलिसाला माझं राम राम आणि यांना धरायचं खाण्याचं, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही, आपण जसं करतो तसं करीत असतो. मग बोललो तसं. तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिलाच असन. घरात घुसूघुसू मारायचं, पण मारायचं कोणी? मारायचं कशासाठी? तर ठीक आहे, मारायचा उद्देश स्पष्ट आहे, पण मारायचं कोणी? मंत्र्याच्या पोरायला आणि मंत्र्याला, आणि ते बी मुंबईसारख्या ठिकाणी. मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी पोलीस यंत्रणा एवढी सजग आहे, एवढी स्ट्रिक आहे आणि तिथे CCTV कॅमेरे आहेत. ते काही खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले पोलीस यंत्रणा नाही ती. तिथं CCTV कॅमेऱ्याचं एवढं मोठं जाळं आहे की तिथं दहशतवाद्यासारखे तिथं टिकत नाही ना. इकडे पुन्हा डबल तिथं गुन्हेगारीत पुन्हा ढकलायचं का महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना? पुन्हा मनोज जरांगेंनी याचे असे भरपूरसे काही हे केलं. चिखल्यामध्ये सुद्धा म्हणले की आमच्या हातात दांडके. तुम्ही आतापर्यंत असे एवढे मोठे स्टेटमेंट केले मनोज जरांगे यांनी की त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्वतः काय केलं? तुम्ही स्वतः गंभीर गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतला का? तुम्ही स्वतः दांडकं हातात घेतले का? तुम्ही स्वतः टिकुरे हातात घेतले का? तुम्ही एखाद्याला गालबोट चापट मारली का? तुम्ही एखाद्याला बोट मारलं का? तुम्ही एखाद्याला लात मारली का? तुम्ही एखाद्याला काठी मारली का? तुम्ही समाजाला आवाहन करता. पुन्हा म्हणतात मराठ्याचे पोरं शिवरायांसाठी
गुन्हे अंगावरला घ्यायला भेट नाही, केसेस अंगावरला घ्यायला भेट नाही. आणि ते कोण मुनीर भाई, येतो आम्ही मुनीर भाईला ठोकायला. चला तुम्ही दांडगा हातात घ्या, मुनीर भाईचे आम्ही पाहतो. आणि मुनीर भाईबद्दल आत्ता काय बोलले ते पण बघा तुम्ही. ह्या मुनीर भाईला लवकर थांबवा, नसता मुनीर भाईचं कानपाड फुटल. हो, आम्ही राजांवरती आल्याच्या नंतर सहन नाही करणार, मग सहन नाही करणार. जे परिणाम भोगायची वेळ येईल ते भोगू, पण यांना मग नीटच करू आम्ही. मुनीर भाई जर कचाट्यात सापड आणि इथून पुढे जर गप बसला नाही, मुनीर भाईने रट्टे खाल्ले म्हणून समजायचं. आमच्या पोरं जेलाला नाही भेट, केसीला बी नाही भेट. छत्रपतीसाठी कितीतरी केसेस झाले, देत नाहीत. मी सांगतोय संयमाना घ्या काही दिवस. आता मनोज जरांगे काय बोलले तुम्ही ऐकलं असेल की मराठ्याचे पोरं हे केसेस अंगावर घ्यायला भेट नाही. मराठ्याचे पोरं हे टिकुरे घ्यायला भेट नाही. तुम्ही मराठ्यांच्या पोरांना, तुमचे पोरं सुरक्षित आहेत, तुमचे पोरं, तुमचं कुटुंब सारं सुरक्षित आहे. पुन्हा म्हणत्या माझं कुटुंब उघड्यावर आहे. तुमचं कुटुंब उघड्यावर म्हणजे काय? मला हे मनोज जरांगे यांनी त्याचं उत्तर द्यावं. कुटुंब उघड्यावर पडलं म्हणजे नेमकं काय? रेल्वे स्टेशनवर कुटुंब बस स्टँडवर भीक मागतं का? किंवा बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर भीक मागतं का? किंवा रोडवर कुठं भीक मागताना दिसलं का कुठं कुटुंब उघड्यावर आहे म्हणता तुम्ही? आज तुमच्या कुटुंबाकडं प्रत्येकाकडं 4 पोराकडं आयफोन आहे. तुमच्या घरच्याकडं आयफोन आहे, लाखोच्या साड्या आहे, तुमच्या पायात 20-20 हजाराचे बुटं आहे, 5-5 हजाराचे सॉक्स आहे. तुमचे सहकारी सर ते दिसतंय सर, समाजाला सर दिसून आलं, जगाला सर दिसून आलं. तुम्ही बाजार मांडलाय, बाजारीकरण केलं समाजाचं, हे यातून सिद्ध होतं आहे. आणि माझी समाजाला एक विनंती आहे की मनोज जरांगे आतापर्यंत त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते त्यांनी आतापर्यंत जेवढे हजारो शेकडो जे स्टेटमेंट केले असेल की घुसू मारू, की मराठ्याच्या पोर केसेसला अंगावर घ्यायला भेट नाही. आज तुम्ही कोपर्डीचे जे 4 आरोपी आहे त्याचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर टाकतो, ते बघा. ह्या 4 आरोपीची काय अवस्था आहे? आज तुमच्या मागं फॉर्च्युनर 2-2, 4-4, 10-10 फॉर्च्युनर, त्या ताफे, आज ते ताफे अमोल खुनेच्या मागं का नाही? जर त्यांना 5-5 वर्ष जेल झालेली आहे. अमोल खुनेला, गणेश खुनेला 5-5 वर्ष जेल झालेली आहे. राजू जराला 5 वर्ष जेल झाली. बाबूराव वाळेकरला झाली, 2 वर्ष भोगले, 3 वर्ष त्यांची भोगायची बाकी आहे. पण तुम्हाला कुठेही 5 दिवससुद्धा जेल झालेली नाही. तुमच्यावर गंभीर स्वरूपाचा एकही गुन्हा नाही. तुमच्या हातात कधी हातकडी दिसलेली नाही. मग समाजाच्या तरुणाला तुम्ही माथी भडकवायची का? त्यांना पुन्हा गुन्हेगारी निर्माण करायचं का? तुम्हाला ते 58 मोर्चे शांततेत झालेले खपले नाही का? जमत नव्हते का? जमले नाही का? आजही त्या कोपर्डीमध्ये नुसतं मनोज जरांगे नाव जरी काढलं तर तिथल्या कोपर्डीच्या लोकांचं डोकं संटर खराब होतं. त्या मुलीचे जे कोपर्डीचे वडील आहे बबनराव सुद्रिक, ते माझ्या संपर्कात आहे. आमचं नेहमी बोलणं होत असतं. त्यांना सुद्धा तुमचं नाव सुद्धा काढलं की त्यांची खोपडी खराब होती, बबनराव सुद्रिक यांची. त्याच्यामुळं तुम्ही समाजाचा वापर केला आणि त्या कोपर्डीच्या ताईचा बाजार मांडला. बाजार ज्या कोपर्डीच्या ताईनं शांततेत 58 मोर्चे एकत्र आणले होते, त्या कोपर्डीच्या ताईच्या ज्या शांततेतल्या मोर्चाला तुम्ही विस्कटीकरण केलं. मराठा समाज जो एक होता तो विस्कटून टाकला. आणि तुमचं जे अवतीभोवतीचे जे जाळं आहे, तुमच्या अवतीभोवती जे टोळी आहे लाभार्थ्याची, ते सारं समाजाला मी सांगण्याची गरज नाही, ते आपोआपच समाजाला दिसून आलेले, कळून आलेले. मांजरीला काय वाटतं? डोळे झाकून दूध पेती म्हणजे जग बघत नाही, पण ते सारं दिसतंय, जगाला दिसतंय. त्याच्यामुळं माझा एक ह्या समाजातील मराठा तरुणांना, भोळ्या बाबड्या तरुणांना एक संदेश आहे की तुम्ही जिवंत उदाहरण आहे. आजही मला मनोज जरांगे एक आवाहन करायचं की अमोल खुनेच्या घातपाताच्या कटाचं काय झालं? तुमचा पोलीस तपासावर समाधान नसलं तर चला ना, व्हाना नार्को टेस्टला तयार. सांगितलं अमोल खुनेने, दंड ठोपटून सांगितलं. जालन्याच्या SP ना तक्रार देऊन सांगितलं की मनोज जरांगे जर हिंमत असन, शान नोकळी असतील तर नार्को टेस्टला तयार हो. काय झालं तुम्हाला नार्को टेस्टला तयार व्हायला? तुमचा बी अर्ज आहे आणि अमोल खुनेचा अर्ज आहे. काय झालं तुम्हाला यासाठी? तुम्हाला करणं त्याला डर नाही. काय झालं तुम्हाला यासाठी चौकशीला सामोरे जायला? अमोल खुनेने तीच मागणी केली. जे स्वच्छ आहे, जे सत्य आहे ते समोर येईन ना. तुम्ही घाबरता का? ज्या अर्थी अमोल खुने दंड ठोकून सांगतात की मी यासाठीला तयार आहे, मग मेंदू काढून द्यायला तयार आहे, मी नार्कोला तयार आहे, तुमचा अर्ज आहे, अमोल खुनेचा अर्ज आहे, मग तुम्ही यासाठीला आणि नार्को टेस्टला तयार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जर तयार होत नसतान तर इथं तुमच्यातलं जे धाडस आहे ते आता समाजाला कळून चुकलेलं आहे की तुम्हाला फक्त समाजाला गुन्हेगारीकडे वळवायचं, समाजाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवायचं. आणि समाज
तुम्हाला भरकटून टाकायचा, समाजाच्या त्या बेरोजगारीचा, समाजातल्या तरुणाच्या बेरोजगारीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आणि पुन्हा म्हणता की आरक्षण मिळाल्यानंतर एक वर्गात प्रत्येक घराघरात अधिकारी होणार आहे. तुमचे स्टेटमेंट मी कमीत कमी 1000-1500 मी स्टेटमेंट सारे कट करून ठेवले ना. कसे अधिकारी होणार आहे या खाजगीकरणाच्या जमान्यात? त्याच्यामुळं खाजगीकरण या विषयावर स्पेशल आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं मी समाजाच्या तरुणाला एक विनंती करतो की तुम्ही राहुल कुलकर्णी यांचं मी तुम्हाला एक स्टेटमेंट दाखवतो आणि त्याच्यानंतर समारोपाकडे होतो. हे बघा. संघटनेच्या जोरावर चौघांनी आरोपींवर हल्ला केला. त्या संघटनेवर आरोपींच्या नातलगांचा रोष आहे. मात्र शिवभा संघटनेनं सर्व आरोप फेटाळून लावले. ते भाऊ माझेच नव्हे तर पूर्ण राज्याचेच एक मुलं आहेत. त्यांच्याकडे मीच काय, पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः 1 इंचही मागं सरलेलो नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही. हे 4 भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि बऱ्याच वेळेला भावनेच्या आहारी नव्हे तर सहनशीलतेनं प्रश्न सुटू शकतात. हे या चौघांनी लक्षात घ्यायला हवं होतं. कारण कोपर्डीतल्या कन्येवरती अत्याचार करणाऱ्या त्या सर्व आरोपींना माननीय न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आणि ज्या दिवशी या शिक्षेची अंमलबजावणी होईल त्या दिवशी त्या दुर्दैवी कन्येला न्यायसुद्धा मिळेल. पण हे चौघच का? हल्ली बघा, विनयभंगाच्या केसमध्ये, बलात्काराच्या केसमध्ये आरोपींना रस्त्यावर आणून मारणं किंवा कुठल्याही घटनेमध्ये सापडलेल्या आरोपीला काळं फासणं, रस्त्यावरती मारझोड करणं, हे प्रकार नित्याचे झालेत की ज्यातून 2च अर्थ निघतात. एक म्हणजे लोकांचा कायद्यावरचा, न्यायालयावरचा विश्वास हा पूर्णपणे उडत तरी चाललाय किंवा अशा घटनेमध्ये कुणीतरी, कोणाचा तरी वापर करून घेत असतं. आता सन्माननीय राहुल कुलकर्णी, ABP माझाची हा व्हिडिओ तुम्ही त्या जे 4 जण आरोपी, कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करणारे, ते राहुल कुलकर्णी काय बोलले तुम्ही ऐकलं असेल की हे फक्त समाजातील ज्यांना सजा झाली, ज्यांना पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागतात, ज्यांना न्यायालयाच्या चक्रा मारावं लागतात, ज्यांना त्यांच्या कुटुंबावर काय बेतती, त्यांच्या कुटुंबाचे आई वडील भाऊ भाऊजाई त्यांना मानसिक आणि शारीरिक प्रकारे कशा प्रकारचा त्रास होतो हे त्यांच्या कुटुंबांना कळते. हे मनोज जरांगेंना याच्या संवेदना नाही. त्यामुळं मराठा तरुणांना माझे एक शेवटची विनंती आहे की तुम्ही ह्या असल्या भूलथापाला बळी पडू नका. मनोज जरांगे हे काही स्वतः दांडकं घेऊन पुढे येत नाही. हे आव्हान करू शकतात. त्यांनी हजारो वेळा आव्हान केलं की आम्ही घरात घुसू मारू, दांडके घेऊ. कोणते मुनीरभाई आणि आमचे मराठ्याचे पोरं केसेसला भेट नाही, केसेसला घाबरत नाही, कुठून काढतेन मराठ्याचे पोरं कुठून काढतेन. तुम्ही दांडकं घ्या ना हातात आणि एखाद्याला मारून दाखवा ना. दांडकं दाखवा, एखाद्याच्या मंत्र्याच्या पोराला दांडकं घेऊन मारून दाखवा. तुम्ही एक दांडके मारले ते मराठ्याचे पोरं लाखो दांडके घेऊन त्याला मारते ना. पण तुम्ही मराठा समाजाला आव्हान करता, तुम्ही काय करता? तुम्हाला 5 दिवसही कुठं जेल झालेली नाही, तुमच्यावर 5 दिवसाचा कुठेही गंभीर गुन्हा नाही, तुमच्या हातात हातकडी नाही. तुमची जी प्रवृत्ती आहे गुन्हेगारी निर्माण करण्याची, तुम्ही स्वतः गुन्हेगार होत नाही, पण हा गुन्हेगारी प्रवृत्ती पुरताच मर्यादित विषय नाही, गुन्हेगार निर्माण करण्यापुरताच विषय नाही, मुद्दा नाही. तर तुमच्या ह्या आंदोलनामुळं आज 42 मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तुम्ही असं हिप्नोटाईज केलं की तिथं अधिकारीच होणार आणि त्यांनी 42 तरुणांना, 42 युवकांना आत्महत्या केल्या. बरं, हा विषय आत्महत्यापुरता मर्यादित का? तर तुमच्या आंदोलनामुळं, तुमच्या सभेमुळं जवळपास 8-10 लोकांनी जास्त असतील, काहीला अपंगत्व आलेलं आहे आणि काही लोक ॲक्सिडेंटनं कायमचं स्वतःला गमावून बसले. का तिथं याला येवल्यामध्ये, नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये गोकुळ रावसाहेब कदम तुमच्यावर JCBनं फुलं उधळणं चालू होतं आणि ती JCBनं फुलं उधळत असताना गोकुळ रावसाहेब कदम नावाचा एक युवक तरुण त्या लोडर ऊन पडला, त्याच्या डोक्यात लोडर पडलं ते आणि जागीच खल्लास झाला, जागीच संपला, जागीच त्याचा मृत्यू आला त्या तरुणाला. याला जबाबदार कोण आहे? आमच्या बाजूला एक रावणा नावाचं गाव आहे. त्या रावणा नावाच्या गावामध्ये
तुमची जालन्याला 1 डिसेंबर 2023ला सभा होती. त्या सभेहून परतत असताना कृष्णा लहू मांगदरे नावाचा एक युवक अपघातानं जालना अंबड रोडवर अपघातानं जागीच संपला तिथं. आज त्या घरातली काय अवस्था असेल, तुम्ही कधी ते घरी जाऊन भेट दिली काय अवस्था आहे म्हणून? तुमच्या ज्या लाभार्थी टोळीनं काही वर्गाने करून तिथं काही थोडीफार मदत केली त्या कुटुंबाला. पुढचं आणखीन एक उदाहरण आहे, तुमची ती बीड जिल्ह्याची जी सभा होती 2023ची, डिसेंबर 2023ची, त्या सभेहून परतत असताना एक गेवराई तालुक्यातील गाव येते, त्या गावातला एक तरुण अपघातानं वारला आणि अपघातानं वारल्यानंतर त्या तरुणाची तिकडं चिताग्नी पेटली, चिता पेटत होती आणि त्या टायमाला तुम्ही इकडं क्रिकेट खेळत होते आंतरवालीला आणि तिकडं चिताचे पेटत होती. ही सवय नाही का तुमची? एकीकडे तुम्ही क्रिकेट खेळायचं, एकीकडे मनमुराद आनंद लुटायचा आणि एकीकडं चिता पेटत होती. म्हणजे तुम्हाला समाजाच्या संवेदनेशी, समाजाच्या जे अपघात झाले त्याच्याशी, समाजातल्या लोकांनी ज्यांना आत्महत्या केल्या त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमच्यामुळं सरकारनं त्यांना 10-10 लाख रुपये दिले, पण मुळात त्यांच्या त्या 10 लाखाने त्यांचा जीव परत येणार आहे का? त्यांचं कुटुंब सुखी होणार आहे का? ती 10-10, 5-5 लाखाची मदत तानाजी सावंत साहेब हे स्वतः करता न सांगता मराठा तरुणांना. त्यामुळं तुमच्यामुळं असंख्य आत्महत्या झाल्या आणि आत्महत्येचा जबाबदार तुम्ही आहात आणि अपघातातून जे मरण पावलेत त्यालाही तुम्हीच जबाबदार आहात. त्यामुळं तरुणांना एकच विनंती आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण करणाऱ्यापासून सावध राहा आणि आपले मायबापच आपले सर्वस्व आहे, आपलं कुटुंबच आपलं सर्वस्व आहे आणि त्या कुटुंबासाठी आणि त्या कुटुंबाच्या सर्वस्वासाठी तरुणांनी विचार करावा. आणि असे भूलभुलैया दाखवणारे जे नेते आहेत, मग हे असो किंवा इतर मराठेतर कोणतेही नेते असो, यांच्या नादाला लागू नये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाऊ नये, वळू नये एवढी एक विनंती करतो, कळकळीची तळमळीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद.